हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना। चला भाऊ बहिणीनो, हो का आता जेवण केलं आणि लाईट गेली होती, कपडे शिवायचं काम चालू होतं पण बसली। तर आता लग्न यावं, आता उन्हाळा चाललाय, लग्न यावं, लग्न यावाचं झंपार फिंपार। तर सगळे आमच्या वस्तीवल्या बाया पुरींची, साऱ्या पुरींची लग्न झाली, राहिल्या तेवढ्या आपल्यात। तर मी बी विचार करते भावा बहिणींनो, म्हणलं आता आपण बी आहे ना जरा सुईरीक जुळवून लग्न, पोरींच्या लग्नाची तयारी करावा। तर म्हणलं नवरदेव बघती पुरीसाठी। तर नवरदेव कसा पाहिजे बर का, कोणाचं लगीन करायचं आधी, शिवण्याचं करायचं का अपूर्वाचं करायचं का पियाचं होय। तर म्हणलं आपण बी जर पुरींच्या लग्नाच्या तयाऱ्या कराव्या। तर नवरदेव कसा पाहिजे, भेटेल का नवरदेव? कुठं नवरदेव असेल तर सांगा, आपल्याला पुरी आहे ना अशा नातेवाईकाच्या संपर्कात द्यायच्या नाही बर का। तर आता नवरदेव, आता पिया करते सिव्हिल इंजिनियर। नवरदेव कसा पाहिजे, नोकरीला पाहिजे बर का। वागणूक वर्तणूक चांगली पाहिजे, निर्व्यसनी पाहिजे, व्यसन नसलं पाहिजे पोराला कुठल्या गोष्टीचं, आज्ञाकारी पाहिजे, आज्ञाकारी ऐकणारा पाहिजे, उगाच आपलं हा शांत स्वभावाचा मुलगा पाहिजे। आता आपल्या पुरी तुमच्या पूनमताईच्या पुरी कशा आहेत तुम्हाला तर माहिती आहे, पुरी एकदम शांत स्वभावाच्या आहेत। पुरीला पण मी परिपूर्ण केलेले आहेत भाऊ बहिणींनो। एवढंच की अशा बाहेरची कामं धंदा मी कधी करायला पाठवल्या नाहीत। आता अपूर्वा गेलती एकदा दोनदा, 2-3 वेळा गेली असेल अपूर्वा, तेवढंच। नाही तर बाहेर पुरीला कधी मी घरातल्या कामा शिवाय अशी बाहेरची काही कामं पुरीला जमत नाहीत। तर पुरीला म्हणजे नवरदेव कसं, आता माझी जावाय कसं असणार भाऊ बहिणींनो तुम्हाला सांगती, जावाय एकदम शांत स्वभावाचंच पाहिजे, तर भरपूर पगार पाणी पाहिजे, नोकरीला पाहिजे, बायकोच्या जीवावर खाणारा नाही पाहिजे। हा स्पष्ट काय असं ते मी स्पष्ट बोलती। आणि पगार पाणी स्वतःचा त्याचा चांगला पाहिजे। पुरीला जी काय हाय जी काय नाही ती देणारा बघणारा पाहिजे, पुरीला जीव लावणारा पाहिजे, पुरीला काय हाय काय नाही पुरीचं सुख दुःख त्या साथ देणारा पाहिजे। नुसता पैशावालाच करून काय उपयोग नसतोय, जीव लावणारा बी पाहिजे। तर अशा ठिकाणी तुम्हाला म्हणजे तुमच्या भाच्या द्यायच्यात तुमच्या पूनमताईला। तर कुठं नवरदेव असला संपर्कात तर सांगा। आणि पुरी खेड्यात, म्हणजे खेड्यात नाही, खेड्यात जरी असलं तरी चालेल, पण वातावरण आपल्या घराचं कसं आहे असं पाहिजे, म्हणजे जास्त ह्याच्यात नाही। आजकालच्या पुरी कशा आहेत तुम्ही तर बघितलंय, सासरवस काढत बी नाही त्या पुरी। पण पोरगा शिकल्या सवारल्याला पुरीच्या पुढच्या शिक्षणाला बी, आता पोरगीचं लग्न करायचं म्हणजे तिचं शिक्षण थांबवायचं असं नाही, शिक्षण करून नोकरी पाणी तिला लावायची, नोकरी लावायची। तर तुमच्या पूनमताईच्या डोक्यात आहेच नोकरी, कारण की आता आपलं झालं ती लेकरांचं नको असं वाटतं। आपलं शिक्षण नसल्यामुळं आपल्याला कसे, शिक्षण नसल्यावर भाऊ बहिणीनं विषय वेगळा आहे। आणि आजकालचा शिक्षण हे माणसाचा तिसरा डोळा आहे। आजकालच्या जमान्यात शिक्षणाला भरपूर महत्व आहे आणि दिलंच पाहिजे, कारण की शिक्षण असलं तर माणूस कुठं न कुठं जातोय, बरोबर का नाही। त्याच्यामुळं पुरीला शिकवायचं तर तुमच्या पूनमताईच्या पूर्णपणे डोक्यातच आहे, त्यात तर काय वादच नाही। तर चाललंय बघा आपल्या पियासाठी स्थळ बघती मी। अपूर्वा शिवण्या नाही, अजून लहान आहे त्या पियासाठी बघू। मग जर माया मनासारखा नवरदेव भेटला तर पिलीचं लग्न करून टाकणार आहे। लय पोरीला माझा म्हणून तिचं लगीन करून देणार आहे। काय केलं ग मी तुला? तर सांगा कुठं असलं तर नवरदेव जसा मी म्हणते तसंच, हा या पोरीचं लगीन करून द्यायचं नोकरानी। चांगली आहे, बरी आहे बाय माझी, जीव वैतागला ह्या पुरीनं माझा, म्हणून हिचं लगीन करून द्यायचं। जसं सांगल तसं ऐकत नाही मी, हॉस्टेलला जात नाही, हो कशी जात नाही, लग्न करून द्यायचं आणि तिकडं सिव्हिल हा तिकडं सिव्हिल
आणि नोकरदार नवरा पाहिजे. कुठं पोरगा असलं तर सांगा. पुन्हा मुंबई, दिल्ली, गोवा. का सासरे भाऊ आलं, नवर देवाचं सासरं आलं का? सासऱ्याने आणल्या कोलप्या. हा काय म्हणला? आली होती, गेली काय? गेली. सासरा आल्या नवर देवाचं आपलं घ्या जावायचा सासरा आलाय. हो का? होय जावाय आपलं जावाय म्हणते सासरे बुवा. तुमच्या लेकीचा नवरदेव कसा पाहिजे तुम्हाला? हा म्हणजे लेकीला नवरदेव कसा, तुम्हाला जावाय कसा पाहिजे सांगा सगळ्यांना. कोण दोसारले नवरदेव करायला? मी पोरीला साठी पावली बघते, तुम्ही काय मध्येच फोटा पडायला दाखवायला लागला. सांगा ना कसा पाहिजे जावाय. आपल्याला पाहिजे नोकरदार, सगळं ओके मध्ये पाहिजे. पोरीला जीव लावणारा पाहिजे. पोरीला जीव लावणारा, पैसा पाणी हातात आणून त्या द्यायला. पोराने त्याची आई बापा नाही बघितलं पाहिजे, आम्हाला बघितलं पाहिजे. बघितलं का? चेष्टा करतात ती. म्हणजे ते त्यांचं म्हणणं आहे की त्या पोराने ते आपल्या आई बापाने सांभाळले पाहिजे आणि आम्हाला येऊन आमची भरती केली पाहिजे. हा तुम्हाला नाही कोणते खायचे जरा तर परिपूर्ण सगळा पोरगा पाहिजे, परिपूर्ण बिगर व्यसनी. आणि जर लग्न होऊन नंतर त्याने कधी व्यसन केलं म्हणून कळालं तर माझ्यासारखे सासू त्याने कवा स्वप्न सुद्धा बघितले नसेल. म्हणलं बरं झालं लाईट आली, पळू पळू आलो घरी. म्हणलं मसाला कुटायचा पडला. तर असं आम्हाला जावाय पाहिजे. असला तर संपर्क साधा. मसाल्यासाठी नंबर तर दिलेलाच आहे. पगार पाणी बी भरपूर पाहिजे, घरीदारी बी चांगलं पाहिजे. आणि जसं तुमचं जावायच्या सासऱ्याने सांगितलंय तसं, जावायच्या सासऱ्याने सांगितलं तसं आम्हाला बघितलं पाहिजे, बाकी कुणाला नाही. आम्हाला आमची लेख आम्ही नोकरीला लावली, आम्ही दर महिन्याला लेकीचा निमा पगार तर घेणारच आहे, त्यात काय वाद नाही. हा पण ती 4 चाकी गाडी असते तर आमची बी सोय लागेल ना. आणि 4 चाकी पाहिजे नवऱ्याच्या घरी, जावायच्या घरी. जावायच्या घरी बंगला पाहिजे मोठा, बांगला पाहिजे 4-5 मजली. प्रत्येक मजल्यात एक म्हणजे फॅमिली एक असं पाहिजे. सगळं सुखसुविधा सगळी पाहिजे, नाही तर काय खरंय मग. सासू सासरा आल्यावर नाक डोळा मोडणारा नसावा. हा नाही त्याचं नाक एकीकडे तोंड एकीकडे करून टाकीन मी. नाही तसला नवरदेवच नको. तसला तर नवरदेव नाही तर लग्न होस तर गोड बोलील मग नाक डोळं वाकडं करायचं नाही, लग्न झाल्यावर करत असलं चालणार नाही. मग काय मी लय बया डेंजर आहे. काय असं ती फडाफड बघा मग विचार करा आणि सांगा. आज नवरदेवचा संपर्क साधा. लिखी माझ्या गुणाच्या येतं असल्या नाही, फालतू गिरीवाणी नाही काही. तुम्ही बघताय व्हिडिओ मध्ये, व्हिडिओ मध्ये वक्ते नक्ते येतं, पण नवरदेव केला ना तर संसार करणार आहेत. हा नवरदेव चांगला असला ना तर नान त्यांचं पूर्ण माझ्या ह्याच्यावर म्हणजे म्हणण्यावरच अवलंबून राहील. पुरे डिसिजन आहे ना. जर कॅंग्या बेंग्या वाटलं ना तर डिसिजन मी स्वतः घेणार. त्यांचं ठेवायचे का घेऊन यायची इकडे ती डायरेक्ट. मी बायाला येडी आहे डोक्याला. मग हे विचार करूनच करा. ही विचार करूनच नंबरला फोन करा. नवरदेव कसा पाहिजे? चांगला पाहिजे, खटाखट मध्ये. नाही पटलं तुम्हाला लय वयाचा नको. पोरगी काय माहिती लय वयाची नाही, तब्येत आहे पण होईल कमी, तशीच तब्येत राहत नाही. गाय बापाच्या जीवा टेन्शन नाही म्हणून तशी आहे. उद्याच काय म्हणतात संसाराचा ह्याचा भार डोक्यावर पडल्यावर शिक्षणाचा कमी होईल बका बका. उगा आता आई बापाच्या जीवा उड्या मारते म्हणून आहे जरा तब्येत तिची. आई बापाच्या घरी खात्या पित्या घरचं लेकरू आहे ते. चटणी मिरची मीठ मिरची खात्या पित्या, वांग बटाटा खात्या पित्या घरचं. वांग बटाटा खात्या पित्या घरचं लेकरू आहे. मटण अंडी नाही पण वांग बटाटा खात्या पित्या घरचं आहे. बघा मग जावाय तर लय सर्किट आहे, आपलं सासरा तर लय सर्किट आहे. जावाचं सासऱ्याचं तर बिलकुल देखील पटणार नाही. मला मध्ये रोज सोडवत बसावं लागेल. काय झालं पटायला काय नाही पण जावायला आपलं सासराला हे आहे असा लेकर पोटच्या लेकरासारखा जावायला गाडीवर बसून घेऊन येणार पुढं. संपर्क साधा मग होय. पगार किती पाहिजे नवरदेवाला? 1-2 लाख रुपये असला तरी चालेल. 2 लाख कमी आहे तर 3 लाख होय का नाही?
म्हणजे कसं आपलं बी भागलं पाहिजे ना निमा 1.5 लाख सासू सासऱ्याला 1.5 लाख ते आपल्या बरोबर आपल्या परपंचाला. हे विचार पुढचा करावा लागतो हो, पायापुरता नाही विचार करून जमत. सासू तरी काय सगळं घेऊन जाणार आहे ना मला काय करायचं संग नेऊन. नाही आम्ही पण ठेवणारच आहे की गबाळ सासऱ्या. अव आज तुम्हाला सांगते पूनमताईच्या घरी यायचं म्हणल्यावर खरंच जावायचं बी नशीब असं है. जावं व्हायचं म्हणजे त्याचं नशीब. नशीब नशीब. हं. बघा पोरगा असला तर संपर्क साधा सांगतात ना पोरग होय. जमवून ठेवून है. अजून लय तिचं शिक्षण आज किती वर्ष डिग्रीला झाली? तर 2-3 वर्ष 2-3 अजून वर्ष ते डिग्रीचे 3 वर्ष नाही जायचे. 2 वर्ष तर पटण्या खटण्यात जाणारच आहे तर आपल्याला तिला पटतंय आपल्याला नाही पटत ते आपल्याला पटतंय तिला नाही पटत. 2-4 वर्ष जायचे अजून शिक्षण. पण संपर्क घेऊ साधून ठेवा की म्हणसाल तुम्ही की पूनमताईनं दिलाय बाबा नंबर हाय नवरदेव नवरदेव बी चांगलाच पाहिजे. लय ती लय किती वर्षापर्यंत पोरग पाहिजे. किती वर्ष म्हणजे आता पोरगी आपली किती वर्षाची. 16-17 वर्ष. हा मग 2-3 वर्षाचा 17 फरक 4-5 वर्षाचा हा. फरक असला तरी चालतो. 4-5 नको व्हायला मोठा होतोय तुमचा आणि माझाच लय फरक आहे. आपला आहे 10 वर्षाचा फरक आहे. नग लय ते लय 2-3 वर्षाचा फरक पाहिजे. 20-22 वर्षापर्यंत पोरग 20-22 वर्षापर्यंत पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणताल हाय नवरदेव 35 वर्षाचा चालणार नाही. सिरियस आहे बाबा बहिणीनं. कुल्फी खाया सासू लय कष्टाचे आहे. सासरा बी आला इथं जावा लग्न होऊन जर जावा आला तर त्याला जसं माझ्या घरी वांग बटाटा असेल तसंच खावं लागल. म्हणाला अंडी आणून मटण आण तसलं जमणार नाही. तर पटलं तर हा, म्हणा पोरगी. पटलं तर हा हा नाही तर सगळं फडाफड बापलं असतं. डायरेक्ट जर माझ्या स्वखुशीनं मी आणून मटण चारलं तर खायचं सावायने आणि तसलं रुसणं फुगणं असलं तर आतमध्ये यायचंच नाही. गेटच्या तिकडून आतमध्ये. तसंच जायचं. मग काय. नाही तर म्हणाल सासूच्या घरी गेल्यावर तसलं फुगायचं आणि कापडन चोपडन म्हणाल मला आलोय मला ड्रेस घ्या ना आमकं घ्या त्यालाच आम्हाला घेऊन यावं लागल. आम्हाला ड्रेस दोघांना दोघांना कपड शिवाय खर्च पाणी द्यावं लागेल. आणि आला इथं तरी जर त्याला वाटत असेल डल्या डुल्या खाव्या तर डल्या तपून घेऊन यायच्या आणि बायकोला करायला लावायच्या. हा सासू नाही. करून देणार नाही. मी तर काय खात नाही होय. रूम मान्य असलं तर हा म्हणायचं. लय कडक नियम आहेत. बघा मग सगळं तुम्हाला अटी जर म्हणणे असेल तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा होय. तसं काय आपल्या पोरीला लई टाइम लागणार पण आपलं नाही पटलं एखादं तर मी हा बी म्हणाय बसली व नंबरचा आहे का तुमच्याकडे. स्थळ दे आपल्या इथून मग ह्याच्या आधी आलेली पण ती नाही रिस्क घेतली मी. 15 वर्षाची पुरीला कुठं स्थळ असते बरं. हा ना आता मग इथं ते आमच्या इथं देते 14-15 वर्षाच्या पुरींचे करून पण मी नाही. मी तरी अजून 2 वर्ष पुरीचा कोर्स डिग्री अजून पूर्णच करणार आहे. सफर नाही पण लग्न म्हणलं तेवढंच लागला तर लागला जावायचा हातभार नोकरीला पाण्याला शिक्षण पाण्याला शिक्षण पाण्याला होय. उगाच पगारवाला बघायचा का मी. म्हणलं तेवढाच आता लय लोड होतोय मला. म्हणलं तेवढा जावायचा लागला तर लागला. त्याला हक्काने म्हणतात रे जावाया लिकीला इकडे पैसे लागतात पाठी बाबा. त्यासाठी चाललंय होय. लोक म्हणतात ना लेखला यांची लई स्वप्न आहेत का यांची. पटलं तर हा म्हणा आम्ही काय तशी काय बळजबरी जबरी नाही. नाही बळजबरी नाही. हा. काय करून पोरगी वागती नक्कीच लय देखणी नाही माझ्यावानीच आई तशी लिह मग काय खरं सांगते. पण परपंच करणार नवऱ्याचा असा वाऱ्यावर नाही सोडणार. वाढव नाही सोडणार खात्रीशीर. खंडाने पिल्लो आहे वगुळ नाही येणार. यांना बी कुरवल्या बनवायच्या. हातात बांगड्या घालून घागर घालून नटून तेवढाच बुरका झुरका माराय नको एक दिवस. मग काय आणि लगीन आपण दिवसा नाही धरणार संध्याकाळचं धरणार असं ह्याच्यात वारवाशाला उन्हाने तापून तापून जायचं. तसलं नाही. लगीन बीत मेळाव्या धरायचं सासू करून देणार नाही. अंगठी फेंगठी तसलं तर सपन बी बघायचं नाही जावायाने.
आणि झालं तुमची इच्छा असेल तर आम्हाला जाणार. झालं भांडी जर म्हणत असला तर झालं भांडी तर एक ही थाळ सुद्धा देणार नाही. तळ येणार नाही खायचं काय. ते आपल्या घरी ठेवायला घेऊन ती बी लग्न जर म्हणलं तर लग्न मी सार्वजनिक मेळाव्यात देणार करून. पटलं तर हा म्हणायचं. ते बी लेकीला माझ्या सगळं परिपूर्ण डागडागिनं झालं पाहिजे. रजिस्टर बी करू तुझं. रजिस्टर कोर्ट मॅरेज. ती सुटायचं सुटता नाही. बघा मग खाऊन रूल घ्या. मान्य असलं तर कमेंट मध्ये टाका हाय मुलगा म्हणून सगळं रूल मान्य करतो म्हणून. आधी कडून मग गोड. आधी गोडत मग कडू नको. नाही तर परत म्हणायची नको. माझ्या लेकीला जर दुखवायचा प्रयत्न केला तर त्याला मी असा तसा नाही दुखवायची. माझी सिगारेट. माझी गाठ आया. आणि बायको सोडून दुसरीच्या जर मागा हिंड्यात बसला मग तर त्याचा कार्यक्रमच राबवून टाकणार. हा लय वेगळं ते डोकं लय वेगळं आहे. मग त्याने विचार करायचा आणि मगच पुढे पाऊल टाकायचा आणि मगच डायल नंबर करायचा. तवर डायल नंबर नाही करायचा बाबा. 4 महिने नाही 1 वर्षभर त्याने विचार करायचा. 1 वर्ष दिलं विचार करायचा. हे चल पांडी. आणि जसं इथं भेटेल तसंच खायचं. वांग्या बटाट्या शिवाय तर दुसरं माझ्याकडून अपेक्षा ठेवायची नाही. अजून एक उठ म्हणत उठायचं बस बस म्हणत तर बसायचं. मग किती का मोठा घरचा असं. हा. किती जर असं नाही मोठ्या समजायचं की साहेब दोन लाख असू द्या त्याचा बाहेर लय वटा असू द्या पण सासूपाशी जे असेल तीच मान्य रोड करावं लागतं. मान्य रोड करावं लागतात. भलं मग बाहेर गेल्यावर असं करू द्या माणसांनी नमस्ते साहेब नमस्ते असं करू द्या पण सासूपाशी आता असं थांबावं लागेल. पुनम तो पे सासू व्हायची म्हणजे जरा 10 वेळा विचार करायचा. हा आहे का? म्हणून तू ते सासू लय डेंजर आहे. डोळं वाटायचं नाहक करणार माणसं. आणि ती बी लिहून द्यावं लागल म्हातारपणा सगळी जबाबदारी आम्ही घेणार म्हणून. सासू सासरा आगली म्हणून. काढावं लागेल. लय अपेक्षा मम्मी ठेवल्या तू. म्हातारपणा जागेवर एखादं म्हणेल का माझा मी पोवार राहीन मग मला बायकोच नको आपला मी असा पेंडन पण नको म्हणेन. मिळली तर आपला मी करीन गरीब. नाही हो का माझं असं आहे. पटलं तर हा म्हणा नाही तर आपलं हो का तुमचं आमचं काय भांडण नाही. काय नाही. राम राम. राम राम. हो का हो का तुमचं आमचं काय भांडण नाही. राम राम. पटलं तर हा म्हणा.